नमस्कार सखीनो, मी अनुराधा. राधास खाद्य संस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे. रबडी कशी बनवायची 5 मिनिटात हे पाहणार आहोत आपण. इथे रबडी बनवण्यासाठी 500 ग्रॅम दूध घेतलेलं आहे. त्यानंतर रबडीमध्ये टाकण्यासाठी काजू, बदाम आणि विलायची घेतलेले हे बारीक करणार आहे मिक्सरमधून. तर हे साहित्य या रबडीला लागणारे आहे. तर इथे हे 500 ग्रॅम दूध घेतलेलं आहे, ते मी गरम करणार आहे. इथे रबडीसाठी दूध गरम करायला ठेवलेलं आहे. याला उकळी येऊ देणार आहे. त्याच्यानंतर 1 वाटी साखर, त्याच्यानंतर हे जे ब्रेड घेतलेत त्याचे जे हे काठ आहेत, हे काठ ते मी कापून घेणार आहे आणि जो पांढरा भाग आहे तो मिक्सरमधून काढणार आहे. तर आता याच्या बाजूचे जे काठ आहे ते मी कापणार आहे. तर मग अशा प्रकारे हे आजूबाजूचे काठ ब्रेडचे मी कापून घेतलेले आहेत. आता हे ब्रेड मी मिक्सरमधून काढणार आहे. काजू, बदाम हे पण मिक्सरमधून काढणार आहे. आता हे ब्रेड मी मिक्सरमधून काढलेले आहेत. जाड नाही आहेत, रवेदार असं पावडर तयार झालेली आहे. पहा, या दुधाला उकळी आलेली आहे. ते सतत हलवून घ्यायचं आहे. जे आजूबाजूने जे साय जमा झाली ते पण याच्यामध्ये मिक्स करायची, जेणेकरून रबडी चांगली व छान झाली पाहिजे. हलवत राहा. आता या उकळत्या दुधात ब्रेड आणि काजू बदाम हे टाकणार आहे. हे एकजीव करून घ्या, मिक्स करून घ्या. याचे गोळे होऊ देऊ नका याच्यामध्ये. पाहू शकता, हे अशा प्रकारे रबडी होते. हलवत राहा. आता एका बाजूने थोडीशी साखर मी तव्यावर गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. याचा कलर बदलतो साखरेचा, जेणेकरून आपल्याला रबडी चांगली होण्यासाठी ही साखरेचा जे कलर होईल तो या रबडीमध्ये टाकायचा आहे. रबडी तयार होते. थोडासा घट्टपणा होऊ द्यायचा. रबडी ही घट्ट होत आहे आणि रवेदार पण दिसत आहे. जेवढी रवेदार रबडी असली तेवढी छान लागते. आता याच्यामध्ये साखर टाकणार आहे. पुन्हा एकत्र करून घ्यायचं आहे सर्व. पहा, इथे मी साखर विरघळायला ठेवली होती. या साखरेचा कलर बदललेला आहे. हे जे कलर बदलला आहे साखरेचा ते मी या रबडीमध्ये टाकणार आहे. साखरेचा कलर बदललेला आहे या रबडीमध्ये टाकते. पुन्हा एकत्र करून घ्यायची आहे रबडी. हे साखरेचा कलर जो बदलला आहे ते टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे, एकजीव करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये थोडंसं साजूक तूपही टाकू शकता. पहा, थोडीशी अजून आपण घट्ट होऊ देऊ. अशा पद्धतीने ही रबडी होत आहे. याच्यामध्ये विलायची पावडर पण टाकली आहे, पाहू शकता. आता मी गॅसची पॉवर वाढवलेली आहे. अगदी कमी साहित्यात रबडी तयार झालेली आहे. 5 ते 10 मिनिटात रबडी तयार होते. आता इथे ही रबडी तयार झालेली आहे. अगदी कमी साहित्यामध्ये
पहा, गॅस बंद करते मी. आता याला थंड होऊ देऊ. थंड झालं की थोडा वेळ 15 ते 20 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचे. इथे रबडी तयार आहे. फ्रीजमध्ये ठेवायची थंड होण्यासाठी. आजचा मेनू आहे रबडी. या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि राधास खाद्य संस्कृतीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.